समजा आपण आपल्या स्वप्नातलं घर बांधायला घेतलंय. एका कंत्राटदाराला काम दिलंय, पैशांचा व्यवहारही अगदी ठरल्याप्रमाणे झालाय. सगळं कसं एकदम सुरळीत चालले असं वाटत असतानाच अचानक तो कंत्राटदार काम अर्धवट सोडून गायब होतो. विचार करा, अशा वेळी किती मनस्ताप होईल. आणि आर्थिक नुकसान तर विचारूच नका. एखादं दिलेलं वचन किंवा केलेला कायदेशीर करार जेव्हा असा अर्ध्यावरच मोडला जातो, तेव्हा कायद्याच्या भाषेत नक्की काय होतं? चला तर मग आज हेच समजून घेऊया. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय करार कायद्याच्या आधारे एक अत्यंत महत्त्वाचा विषय उलगडणार आहोत. जेव्हा एखादा व्यवहार किंवा करार मोडला जातो, तेव्हा नक्की कोणती परिस्थिती उद्भवते, त्याचे परिणाम काय होतात आणि आपल्याकडे कायदेशीर मार्ग कोणते असतात हे आपण पाहणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण कराराचा पाया, करारभंग म्हणजे नक्की काय, त्याचे मुख्य 4 प्रकार, त्याचे होणारे गंभीर परिणाम, उपलब्ध कायदेशीर उपाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं संरक्षण कसं करावं, या सर्व मुद्द्यांवरून जाणार आहोत. तर सुरू करूया. भाग 1. कराराचा पाया. मुळात एखादा करार कायदेशीररित्या वैध ठरतो तरी कसा? भारतातील कोणताही औपचारिक व्यवहार हा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 म्हणजेच भारतीय करार कायदा 1872 यावर आधारित असतो. हा कायदा करारांना अत्यंत महत्त्व देतो. आपला व्यवसाय असो किंवा रोजचा एखादा वैयक्तिक व्यवहार असो, एकमेकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या निश्चित करून हा कायदा त्या व्यवहाराचा एक भक्कम कायदेशीर आधार बनतो. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रस्त्यावर केलेली प्रत्येक तोंडी बोलणी काही कायदेशीर करार नसतो. कायदेशीरदृष्ट्या वैध करारासाठी 4 मुख्य अटी पूर्ण व्हाव्या लागतात. पहिली अट आहे फ्री कन्सेंट, म्हणजेच दोन्ही पक्षांची संमती, तीही कोणत्याही दबावाशिवाय. दुसरी अट लॉफुल ऑब्जेक्ट, म्हणजे कराराचा उद्देश हा पूर्णपणे कायदेशीरच असला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कन्सिडरेशन किंवा प्रतिफळ. इथे दोन्ही बाजूंनी काहीतरी देवाणघेवाण होणं गरजेचं आहे. आणि चौथी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे कॅपॅसिटी. याचाच अर्थ करार करणाऱ्या व्यक्तींची तो करार करण्याची कायदेशीर पात्रता असली पाहिजे. या 4 अटी पूर्ण झाल्या की मगच आपला करार कायदेशीररित्या वैध ठरतो. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. करारभंग म्हणजे काय? जेव्हा हे ठरलेले नियम मोडले जातात तेव्हा नक्की काय होतं? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा करारातील 2 पक्षांपैकी एखादा पक्ष ठरलेल्या अटी पूर्ण करत नाही किंवा त्या कराराचं थेट उल्लंघन करतो, तेव्हा त्याला कायद्याच्या भाषेत ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच करारभंग असं म्हणतात. हे जरा एका उदाहरणाने समजून घेऊया. आपण सुरुवातीला जे घर बांधणाऱ्या कंत्राटदाराचं उदाहरण पाहिलं तेच पुन्हा घेऊ. समजा त्या कंत्राटदाराने पूर्ण पैसे घेतले आहेत, पण घराचं काम अर्धवटच सोडलं किंवा ठरलेल्या वेळेत तो ते काम पूर्णच करू शकला नाही. तर हे प्रत्यक्ष करारभंगाचे एक उत्तम उदाहरण ठरतं. इथे कराराची मुख्य अटच स्पष्टपणे मोडली गेली आहे. आता कायद्यातील आणखी एक बारकावा पाहूया. भाग 3. करारभंगाचे 4 प्रकार. कारण मोडलेलं प्रत्येक वचन काही एकाच प्रकारचं नसतं ना. इथे वेळेचा संदर्भ हा उल्लंघनाचा प्रकार कसा पूर्णपणे बदलून टाकतो हे पाहणं खरंच रंजक आहे. पहिला प्रकार म्हणजे ॲक्च्युअल ब्रीच किंवा प्रत्यक्ष करारभंग. ह्यात काय होतं तर कराराची अट पूर्ण करण्याची प्रत्यक्ष वेळ जवळ येते आणि ती अट पाळली जात नाही. याउलट अँटिसिपेटरी ब्रीच म्हणजे पूर्वसूचित करारभंग. यामध्ये ती वेळ येण्याआधीच एखादा पक्ष स्पष्टपणे सांगून मोकळा होतो की मी हा करार पूर्ण करणार नाही. म्हणजे इथे आधीच नकार घंटा वाजते. यापुढील 2 प्रकारांमधला फरक तर आणखी महत्त्वाचा आहे. मायनर ब्रीच म्हणजेच लहान करारभंग. यात करार पूर्णपणे मोडत नाही, पण काही किरकोळ अटींचं उल्लंघन नक्की होतं, जसं की काम पूर्ण होण्यात 1-2 दिवसांचा उशीर होणं. पण याविरुद्ध आहे मटेरियल ब्रीच म्हणजेच गंभीर करारभंग. यामध्ये कराराच्या अगदी मुख्य अटींचेच धिंडवडे निघतात. उदाहरणार्थ, कंत्राटदाराने घरासाठी ठरलेल्या साहित्याऐवजी पूर्णपणे चुकीचं आणि अत्यंत हलक्या दर्जाचं बांधकाम साहित्य वापरलं. यामुळे दुसऱ्या पक्षाचं खूप मोठं नुकसान होतं. आणि इथूनच आपण येतो आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. भाग 4. करारभंगाचे गंभीर परिणाम. एखादा करार मोडला की त्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते पाहूया. एखादा करार मोडला गेल्यावर फक्त पैशांचं नुकसान होत नाही. आर्थिक नुकसानीसोबतच वेळेचा मोठा अपव्यय होतो, महत्त्वाची कामं लांबतात. याशिवाय 2 व्यक्तींमधील किंवा व्यवसायातील विश्वास कायमचा संपून जातो.
आणि या सगळ्या कायदेशीर आणि व्यावहारिक अडचणींमुळे येणारा जो मानसिक ताण असतो ना, तो तर त्या आर्थिक नुकसानापेक्षाही भयंकर असू शकतो. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. भाग 5 उपलब्ध कायदेशीर उपाय. या नुकसानीवर कायद्याने आपल्याला कोणते मार्ग दिले आहेत ते समजून घेऊया. यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि कोर्टाकडून सर्वाधिक वापरला जाणारा उपाय म्हणजे डॅमेजेस किंवा आर्थिक भरपाई. करारभंगामुळे ज्या पक्षाचं नुकसान झालं आहे त्याला कोर्टाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळवून दिली जाते, जेणेकरून त्याला जो पैशांचा मोठा फटका बसला आहे तो भरून काढता येईल. ह्या व्यतिरिक्त आणखीही काही महत्त्वपूर्ण कायदेशीर साधनं आहेत. पहिलं म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्स. इथे कोर्ट त्या चुकलेल्या व्यक्तीला ठरलेल्या करार पूर्ण करण्यास चक्क कायदेशीररित्या भाग पाडू शकतं. दुसरं म्हणजे रिसिजन. यात तो करार पूर्णपणे रद्द करून दोन्ही पक्षांना त्यांच्या आधीच्या मूळ स्थितीत आणलं जातं. त्यानंतर आहे इंजंक्शन. हा एक प्रतिबंधक आदेश असतो, ज्याद्वारे कोर्ट एखादी चुकीची कृती थांबवण्याचा आदेश देतं. आणि एक अत्यंत उपयुक्त उपाय म्हणजे क्वांटम मेरिट. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने करारातील काही काम आधीच केलं आहे आणि करार पूर्ण होण्याआधीच तो मोडला गेला, तर त्या व्यक्तीने जेवढं काम प्रामाणिकपणे पूर्ण केलंय तेवढ्या कामाच्या मोबदल्याची ती नक्कीच कायदेशीर मागणी करू शकते. चला तर मग आता पाहूया भाग 6. स्वतःचे संरक्षण कसे करावे. हे सर्व टाळण्यासाठी आपण व्यावहारिक दृष्टीने काय काळजी घेऊ शकतो? भविष्यातील अशा धोक्यांपासून वाचण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे आणि सोपे उपाय आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी लिखित करार करा. तोंडी वचनांना सिद्ध करणं खूप कठीण असतं. त्यामुळे वेळ, पैसा आणि काम याबद्दलच्या सर्व अटी अत्यंत स्पष्ट आणि तपशीलवार लिहून घेणं कधी फायदेशीर ठरतं. पावत्या, संभाषणाचे रेकॉर्ड्स, कागदपत्रे असे सर्व पुरावे नेहमी सुरक्षित ठेवावेत. आणि जर व्यवहार खूप मोठा असेल तर कराराच्या वेळी एखाद्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला नक्की घ्यावा. थोडक्यात सांगायचं तर एक स्पष्ट आणि लिखित नोंद हाच आपला सर्वात मोठा बचाव असतो. तर या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काय निघतो? करारभंग हा केवळ वकिलांचा किंवा कोर्टाचा विषय अजिबात नाही. ही आपल्या दैनंदिन जीवनातील आणि व्यवसायातील एक मोठी वास्तविकता आहे. या कायदेशीर बाबींची माहिती असणं हे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे, कारण हीच कायदेशीर जागरूकता आपल्याला आपले हक्क सुरक्षित ठेवण्यास आणि मोठं आर्थिक व मानसिक नुकसान टाळण्यास सक्षम करते. शेवटी आपण सर्वांनी विचार करण्यासारखा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, व्यवहारात कोणत्याही ठोस लिखित कराराशिवाय केवळ कोणाच्या तरी शब्दावर किंवा आश्वासनावर विसंबून राहणं भविष्यात आपल्याला किती महागात पडू शकतो. या विश्लेषणातून कराराचं आणि तो पाळण्याचं कायदेशीर महत्त्व नक्कीच स्पष्ट झालं असेल अशी आशा आहे. ही माहिती तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरेल.